जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. सुनो सुनो सिद्धार्थ कथा. म्हणून बुद्धिझम हा आपल्याला सर्वांगीण अंगाने आता अभ्यासला पाहिजे. आता असं नाही की कोणाचं भाषण ऐकलं आणि ते भाषणामध्ये साहित्यिक सांगतात की बौद्ध धर्मामध्ये नरक नाही, स्वर्ग नाही आणि पुनर्जन्म नाही, हे नाही, हे भाषणामध्ये सांगतात ते साहित्यिक लोक. तर सगळ्या साहित्यिक लोकांनी एकत्र बसावं, भिक्षांगासोबत चर्चा करावी की बौद्ध धर्माचं हे तत्वज्ञान खोटं सांगण्याचा अधिकार कोणी दिलाय त्यांना? कोण अधिकार दिला त्यांना खोटं तत्वज्ञान? जे आहे ते सांगायचं नाही. आणि त्यांना काय बुद्धत्व प्राप्त झालंय का? त्यांना साहित्यिक लोक जे सांगतात खोटं, त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं का? म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान ते सांगत आहेत खोटं. आणि सांगताना पण सांगतात की जर एखाद्या भंतेजीने समजा स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्म सांगितला तर ते म्हणतात ह्या भंतेजीची चौकशी करा, हे भंतेजी आर्यशेचे दिसतात. म्हणजे त्यांनी वाचनच केलं नाही, बाबासाहेब ग्रंथच वाचले नाही त्यांनी. मी काल पुण्यात गेले होते, एक उपासक म्हणे भंतेजी काही लोक विपश्यना विरोध करतात, विपश्यना नाकारले म्हणतात. काही दिवसापूर्वी तर एका साहित्यिकाने पुस्तकच लिहिलं म्हणे बाबासाहेबांनी विपश्यना नाकारली. मला तुमच्या कानात सांगितलं की येऊन की मी गेल्यानंतर तू लोकांना सांग म्हणून की मी विपश्यना नाकारले म्हणून. तर नाकारली तर कुठे नाकारली ती एक तर बाबासाहेब कोणाजवळ तरी बोललेलं पाहिजे, नाही तर मग कुठल्या भाषणामध्ये कुठल्या ग्रंथात उल्लेख आला पाहिजे की मी विपश्यना नाकारतो. मग तुम्ही म्हणते मी स्वीकारली का? म्हटलं हो, ते म्हणतात नाकारली, आता मी म्हणतो स्वीकारली. एक साहित्यिक म्हणतो नाकारली, एक भिक्षू म्हणतो स्वीकारली. तुम्ही कोणाचं खरं मानसान? आता तुम्ही श्रद्धावान म्हणून भिक्षूचं मानसान, म्हणजे श्रद्धावान नाही ते साहित्यिकाचं मानतील ना. तर मी असं म्हणतो की ठीक आहे, एक काम करा, आता मी भिक्षू आहे, मी म्हणतो स्वीकारली, ते आहेत साहित्यिक ते म्हणतात नाकारली. आता एक काम करा, माझंही स्वीकारू नका, त्याचंही स्वीकारू नका, प्रत्यक्ष बाबासाहेबाकडेच जाऊ आपण, बाबासाहेब काय म्हणतात. तर आता बाबासाहेब कुठे त्यांना भेटायला जाऊन आता विचारायला. तर मग बाबासाहेबांनी जे भाषणं दिलेत, जे प्रवचनं दिलेत, जे काही लिहून ठेवले त्या ग्रंथात बघून आपण की हाय का कुठे विपश्यना स्वीकारलेली. तर बाबासाहेबांनी बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये जीवन सुचिता राखणे म्हणजे काय हा एक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये कायानुपासना, वेदनानुपासना, चित्तानुपासना, धम्मानुपासनाचा उल्लेख केलेला आहे. या चारीलाच म्हणतात विपස්සना. पण काही तर्कवादी नागपूरकडचे काही साहित्यिक लोक म्हणतात की बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ हा PS संस्थेनं खूप उशिरा छापला आणि छापताना सुद्धा तळवटकरण हे लोक होते, ते ब्राह्मण होते, त्यांनी घुसवला म्हणतात, काहीतरी घुसवलं. बघा, हे एक तर्क नवीन सुरू झाला. तर बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा ते म्हणतात की त्या अंगुलीमालाचा प्रसंग असेल, ते भिक्षापत्र उलट्या दिशेने वाहिला असेल, त्याच्यानंतर हे 7 पावलं चालला असेल, त्याच्यानंतर ते निघून गेले असतील, हे सगळे प्रसंग म्हणजे आम्हाला खोटे वाटतात. ते चिंचायचं ते थोडं खाली पडलं म्हणलं ते सगळं खोटं वाटतं म्हणे आम्हाला. त्याला बघा, म्हणजे बौद्ध धर्मामध्ये त्यांना जे जे त्यांच्या बुद्धीला वाटतंय तर ते त्यांच्या बुद्धीत बुद्धाची बोधी तोडू लागलेत. ज्या बोधीला काल काय खाल्ले 8 दिवसापूर्वी ते कळत नाही. कोणत्याही साहित्यकाला तुम्ही फोन करून विचारा की साहेब तुम्ही मागच्या बुधवारी काय खाल्ले, त्यांनी जर सांगितलं ना तर चॅलेंज देईन तुम्हाला. ज्याला काय खाल्ले ते कळत नाही, त्याचे ड्रेस किती हे त्याला माहित नाही, तुमच्या डोक्यावरले केस किती मोजले कधी, काय ज्ञान आहे आपल्याकडे? बुद्धाच्या बोधीचं ज्ञानाचं अवलोकन करावं लागले. लोकांना कळतं का? हे साहित्यिक लोकांना काय कळतंय? काही लोकांना त्याचे दात किती ते माहित नाही, 2 किती पडले का काय पडले, म्हणलं ना मोजणं सुरू करतात. ते आपण म्हणल्यानंतर मग मोजणं सुरू करतात. तुमच्या हातावर किती रेषा माहिती आहे कोणाला? स्वतःच्या शरीराचं अवलोकन नाही, जे 5000 वर्षापूर्वीचा एक इतिहास पूर्ण जसं तसा सांगू शकतात, पुढचा 5000 वर्ष सांगू शकतात. आणि एवढंच नाही, जसं सहस्र योजनपर्यंत ब्रह्मांडातलं सगळं ज्ञान ज्यांना ते सर्वज्ञ आहेत, त्या सर्वज्ञाची बुद्धी या साधारण गोष्टीत मोजतात. साधारण गोष्टीमध्ये बुद्धत्व छोट्या छोट्या गोष्टीत मोजतात काही लोक. तसं नाही आहे बुद्धत्व, तसं नाही आहे. पण तरीही काही लोक म्हणतात भंतेजी पण बाबासाहेबांच्या एखाद्या अशा ग्रंथ सांगा ना की जो बाबासाहेबांनी स्वतः छापला होता आणि हयात असताना छापला होता. म्हटलं असे अनेक उदाहरणं काढलेत आम्ही. म्हणलं ठीक आहे, बुद्धांचे त्याचे धम्मग्रंथ राहू द्या बाजूला, तसं तो बाजूला ठेवण्यासारखं नाही, ते अमृत तुल्य, ते अमृत आहे, ते तर मुळाचं बद आहे. पण तरीही बाबासाहेबांनी विपස්සना स्वीकारली हे कशामध्ये आहे? 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत का नाही? त्याच्यात काय तर्क आहे कोणाला? 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. तर जे लोक विपස්සना नाकारतात त्या लोकांना म्हटलं पाहिजे की 22 प्रतिज्ञेमध्ये एक अशी प्रतिज्ञा दिली बाबासाहेबांनी की मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. अष्टांग मार्गामध्ये
मी तर अनेक लोकांना, मी पण पत्र पाठवलं, अनेक लोकांनी पत्र पाठवले पाहिजे, जे विपश्यना नाकारतात ना, ते कोणी असो साहित्यिक, त्यांना पत्र पाठवायचं. आणि त्यांना साहेब, बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे की मी अष्टांग मार्गाचा अवलंब करीन, तर तिच्यातलं सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती इथपर्यंत मला समजलेलं आहे. तुम्हाला समजो का नाही समजो, पण लिहा आता घरी ना, म्हणून मला समजलेलं आहे. आता सम्यक समाधी म्हणजे काय ते सांगा म्हणा तुम्ही. आता बाबासाहेबांचा अष्टांग मार्गाचा अवलंब करायला सांगितलंय, आणि अष्टांग मार्गामध्ये 8 गोष्टी आहेत, तर आम्हाला तर अष्टांग मार्गावर अवलंब करायचा, आजपासूनच करायचं म्हणा. आमचं पत्र जेव्हा तुम्हाला मिळेल त्या दिवशीच उत्तर द्या, आणि खाली आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे की बाबा मला सम्यक समाधी करायची, आता कशी करू. मग ते काय सांगतील, चौकात जाऊन आंदोलन करा, ते काय सांगतील मोर्चे काढा, ते काय सांगतील कोण लोकांच्या दगड मारा किंवा ब्राह्मणाला शिव्या द्या. का कोणास ठाऊक हे लोक असे बुद्धिझम मध्ये अशा प्रकारचे आपली छोटी बुद्धी लोकांपर्यंत प्रकट करू लागली. सम्यक समाधीचं काय, सम्यक समाधीचा अर्थ होतो राईट मेडिटेशन. मग त्यांना विचारा व्हॉट इज मिनिंग बाय राईट मेडिटेशन. तर जी मिथ्या साधना नाही ती सम्यक साधना, तसं जे रॉंग मेडिटेशन नाही ते राईट मेडिटेशन. तर काय रॉंग मेडिटेशन? जे ध्यान करताना डोळे मिटल्यानंतर सुद्धा ज्या मनामध्ये इतरांबद्दल राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, अशा प्रकारची केलेली साधना ही मिथ्या साधना आहे. आणि ज्या डोळे मिटल्यानंतर आपल्या मनामध्येच राग उत्पन्न झाला, द्वेष उत्पन्न झाला, मोह उत्पन्न झाला, आणि उत्पन्न झाल्यानंतर त्याच्या संवेदना शरीरावर आल्या, म्हणून त्या फिलिंग्स ज्या आहेत, ज्या सुखद आहेत, दुःखद आहेत, न्यूट्रल आहेत, त्याला साक्षी भावानं पाहिले, त्याला राईट मेडिटेशन म्हणतात. मीन्स विपसना. राईट मेडिटेशन मीन्स विपसना. पण त्यांना हे का कोणास ठाऊक, ते बिचारे स्वतः अकुशल कर्म करायला, इतरांना अकुशल कर्म करायला लावत आहेत. म्हणून उपासक उपासकांनो, ही राईट मेडिटेशन ही कुठल्याही नरकातल्या प्राण्यांना, म्हणजे गटारातल्या प्राण्यांना, ह्या 4 पायाच्या प्राण्यांना, सापांना, झुरळांना, मांजरींना, डुकरांना, उंदरांना, गाढवांना, बैलांना, म्हशींना, या चिलटांना, डोक्यातल्या उयांना, यांना नाही करता येते. त्यांना स्वतःच्या शरीरावरच्या फिलिंग्स नाही पाहता येत त्यांना. आता फिलिंग शब्द हा बाकी तर पोरापोरींना खूप माहिती आहे, मला तुझ्याबद्दल खूप चांगल्या फिलिंग्स आहेत, तुझ्याबद्दल वाईट फिलिंग्स आहेत, हा तुझ्याबद्दल म्हणजे फिलिंग्स राग आहे, समजा कोणाबद्दल द्वेष आहे, कोणाबद्दल काम वासना आहेत. पण ह्या काम वासना डोळ्याने पाहण्यापेक्षा हे डोळे बंद केल्यानंतर ज्यावेळेस त्या फिलिंग उत्पन्न होतात, तर त्या दुःखद जर असल्या तर त्या दुःखदला साक्षी भावानं पाहता येतं, सुखदला सुद्धा साक्षी भावानं पाहता येतं. ज्या अदुःखम सुखद आहेत, ज्या दुःखद बी नाही सुखद बी नाही, त्याला बी न्यूट्रल भावनेला सुद्धा समतेमध्ये पाहता येतं. समतेमध्ये आपल्याच चित्तानं पाहणे म्हणजे खिनंग पुराणंग, म्हणजे जुन्या निघून जातात आणि नवीन बनत नाहीत, याचंच नाव विपश्यना. आणि तुम्ही या सत्यतेला, या विज्ञानाला धम्मं कशावर आधारित आहे? स्वाख्यातो भगवता धम्मो सांदिठ्ठिको अकालिको येही पश्चिको ओपनायिको पच्चत्तंग वेदितव्यो विनिहुती. विज्ञानावर आधारित आहे. बाबासाहेबांनी स्वीकारली ही गाथा, या विज्ञानामध्येच विपश्यना आहे. ह्या स्वाख्यातो धम्माची व्याख्या काय केली बाबासाहेबांनी? स्वाख्यातो भगवता धम्मो सांदिठ्ठिको अकालिको येही पश्चिको. या आणि पहा, कसं पाहतं विपश्यनानेच पाहावं लागतंय ना. इथे विपश्यना स्वीकारलेली आहे. या आणि पहा, कुठे पहा, बाबासाहेब काय म्हणले, या आणि पहा, आता काय चैत्यभूमीवर येऊन पहा, का माझं देह जिथं चंदनात जाळलं तिथे येऊन पहा, का नाही करा, कुठे येऊन कुठे बोलवलं लोकांना बाबासाहेबांनी? तेही पश्चिकोचा अर्थ काय होतो? तेही पश्चिको, या आणि पहा. कसं या आणि पहा? तर याला येही पश्चिक, या पहाचा अर्थ होतो या म्हणजे जो श्वास येतो आणि जातो तो नॅचरल जे येतो, तर त्याच्यावर मन एकाग्र केल्यानंतर मग जे नॅचरल संवेदना उत्पन्न होतात त्याला आपल्याच चित्ताने पहा. पण पहा, पण कसं पहा? साक्षी भावानं पहा, साक्षीदार बना फक्त. तेव्हा मग ते जुने विकार जे असतील ते निघून जातील. मला कालच एका उपासकाने प्रश्न विचारला, भंतेजी हे मला संज्ञा आणि विज्ञान कळलं, हे संस्कार आणि वेदना काय आहेत हे नाही कळले म्हणायचे. बाग म्हणजे शिबिर केलं का? नाही केलं म्हणे, पण वाचलं खूप. अच्छा, तरी तुम्हाला फोडून सांगतो, शिबिर करा, तुम्हाला लवकर कळलं. रस्त्याने आपण जात आहोत आणि हे डोळे आहेत, हे निर्जीव आहेत, डोळे निर्जीव आहेत, डोळे निर्जीव आहेत. हे मॅटर म्हणतात याला, अग्नी वायू जल पृथ्वी, हे मॅटर आहे. पण याच्यामध्ये आणखी 4 गोष्टी आहेत, संज्ञा संस्कार विज्ञान वेदना, ते मनाचे पार्ट आहेत. हे 4 आणि 4 ह्या 8 गोष्टीची एक अणुरेणू परमाणू सारखी एक आपली पेशी बनलेली आहे, आणि पेशाचं बनलेलं शरीर आहे. आणि ती पेशी जीवित आहे जिच्यामध्ये 8 गोष्टी आहेत. त्याला इकाई म्हणतात, इकाई म्हणतात त्याला, इकाई. तर ती इकाईमध्ये 8 गोष्टी आहेत, म्हणजे मॅटर अँड माइंड. त्यामुळे या दोन्हीचं जंक्शन आहे, ते अलग अलग नाही राहू शकत, सांगताना फक्त सांगावं लागतंय. म्हणून आपण रस्त्याला चाललो, तर हे डोळे निर्जीव आहेत, हे मॅटर आहे.
तर मॅटरला समजत नाही पुढे काय आहे. तर आपल्या मनाचा पहिला पार्ट येतो की हे जे रस्त्यात आहे ही सावली आहे, काडी आहे, रस्सी आहे, हे लंब लंब काय काय आहे, हे कोण प्रयत्न करते? आपल्या मनाचा पहिला पार्ट, त्याचं नाव आहे संज्ञा. संज्ञा म्हणजे संज्ञा. संज्ञा म्हणजे त्याला काहीतरी नामकरण करायचं आता की काय आहे म्हणून. तर आपल्या मनाचा एक पार्ट हे प्रयत्न करतो, तोच पार्ट डेव्हलप होतो. संज्ञा जेव्हा डेव्हलप होते तेव्हा ती विज्ञान बनते. विज्ञान म्हणजे विज्ञान. विज्ञान म्हणजे विशेष प्रकारचं ज्ञान झालं, म्हणजे कळलं आता हे पक्क हेच आहे म्हणून. जे दुधाचं झालं दही, दह्याचं झालं लोणी, लोण्याचं झालं तूप. जसं हे दुधाचा डेव्हलप प्रकार आहे, तसं आपलंच मन डेव्हलप होऊन जातं. अलग अलग नाही, संज्ञा अलग, विज्ञान अलग, संस्कार अलग, वेदना अलग नाही, हेच डेव्हलप होत जातं. तर संज्ञाने प्रयत्न केला हे लंब काय आहे, ते विज्ञानाने लगेच ओळखलं की रस्सी नाही, काडी नाही, सावली नाही, हा साप आहे. विज्ञान म्हणजे विशेष प्रकारचं ज्ञान झालं की साप आहे. मग सापाबद्दल संस्कार कसे आहेत आपले? भीतीदायक आहेत की नाही. म्हणून मग पाडतो. हे कशामुळे आरडतो? हे संस्कारामुळे आरडतो. का तर आपल्या सापाबद्दलचे भीतीचे संस्कार झालेत आणि नेमकं जन्मलेल्या बाळात अजून झाले नाही, म्हणून ते सापाकडे, ते साप असं उभं राहिलेत, हे बी असं करतंय पाहते, आणि ते सापान जीप काढीत, ही बी जीप काढते असं करते. सापाकडे जाते लहान लेकरू, त्याला भीती नाही. का करते? त्याच्याकडे ते संस्कार नाही झाले अजून भीतीचे. लहान लहान लेकरू अग्नीकडे पण जाते. कुठपर्यंत? जवळात अग्नीचा चटका लागण्याचे संस्कार होत नाही तोपर्यंत जाते तिकडं. ज्या दिवशी चटका लागला की मग डबल तिकडे गेलेच म्हणते, हा 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 म्हणते, आता म्हणते हा, आता झाले संस्कार. समजलं तुम्हाला? संस्कार म्हणजे आता त्याच्याकडे ते कर्म होऊन पडले. संस्कार म्हणजे भीतीचे किंवा चटका लागल्याचे. म्हणून साप पाहिल्यावर आपण आरडतो. आरडल्यानंतर आपल्या सगळ्या शरीरामध्ये जे संवेदना उत्पन्न होतात, असं अंग कापरायचे, तर सुखद असतात का दुःखद असतात? मग यालाच म्हणतात भयाचे दुःखद. तर आणि मग आता हे जे विपश्यना न करणारे लोक आहेत, हे असे सापाला पाहून, याला पाहून, त्याला पाहून घाबरू 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 हे राग द्वेष मोहाचे संस्कार करतात आणि मरताक्षणी त्या त्या भावात जातात. लय घाबरले तर ससं बनतात, लय घाबरले जी ती प्राणी घाबरणारी तिथे तसं जातात. पण विपश्य मनुष्य ते राग द्वेष मोहाचे संस्कार काढतो. म्हणजे काय? साप पाहिल्याबरोबर तो सापाला पाहत नाही, तो तुरंत श्वासाला पाहतो, संवेदनेला पाहतो, श्वासाला पाहतो, संवेदनेला पाहतो, तोपर्यंत पाहतो जोपर्यंत नॅचरल होत नाही. आणि त्याच्यामुळे मग काय होतं? खिनन पुराण जुने जे भीतीचे संस्कार होते आपले अनेक जन्मात करून ठेवलेले, ते क्षीण झाले. क्षीण झाले म्हणजे जसं एखादी रस्सीने एखादी गोष्ट जर आपण अशी पक्की आवळली, पण नंतर तिचं ढिल्ली केली तर कशी क्षीण होऊन जाते, अशी क्षीण म्हणजे दुबळी झाली. किंवा एखादं छकडं म्हातारं झालं, त्याची गाडी कशी व्यवस्थित चालत नाही, किंवा म्हातारा माणूस पटकन उठत नाही, पटकन बसत नाही, क्षीण झालं म्हणतो आपण. तसं हे जे विकार आहेत का नाही आपल्या भीतीचे, ते क्षीण झाले. आता क्षीण झाले त्याला काढायला काय सोपं आहे? म्हाताऱ्या माणसाला पटकन लुटून देतात, तसं हे काढता येतात. आणि पुन्हा आपलं मन स्थिरच आहे, अजून समतेमध्ये आपलं मन स्थिर आहे. खीन 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 होऊन काय झाले? क्षीण झाले. म्हणजे आता नष्ट बी झाले. खीन पुराण जुने होते म्हणून निघून गेले आणि नवीन आपण बनवलीच नाही भीतीचे. असे रागाचे, द्वेषाचे, मोहाचे, ईर्षेचे, तृष्णेचे, भयाचे, व्याकुलतेचे, विचिकित्सेचे, संदेहाचे, जळकुकळपणाचे, या सगळ्याच नाव तन्हा, तृष्णेचे जेवढे सगळे विकार निघून जातील तर उरलेलं जे चित्त असते ते अनंताचं चित्त असते, ज्याच्यात राग नाही, द्वेष नाही, मोह नाही. ते फक्त मनुष्याला करता येते. म्हणून हा बड्डे साजरा करायचा असतो. का साजरा करून बी काय करते? कुशल करायचं त्या दिवशी. नाही तर माणसाचा जन्म भेटून बी पशुचा काम केले. जन्म माणसाचा, बड्डे माणसाचा आणि काम प्राण्याचे. तोंडाला केक लावा, दारू प्या आणि हे असं कराय, हे तर मनुष्याचे अकुशल कर्म आहे की पशुकडे जाण्याचे कर्म आहेत. मायबापाला वंदन नाही, काय नाही, हे का नाही. म्हणून आपण ज्या ज्या लोकांना हे संस्कार कळाले आहे त्यांनी मानवाचं जीवन ज्यासाठी आपल्याला निसर्गाकडून प्राप्त झालेलं आहे ते कर्म मानवाच्या जन्मात करावं, आणि ते म्हणजे दानशील समाधी. नाही तर तुम्ही सांगा बरं, आतापर्यंत तुमच्या ज्या ज्या प्राण्यासोबत संपर्क आलाय त्या कुठल्या तरी प्राण्याकडे तुम्ही दानशील समाधीचं कर्म पाहिलं का? कधी पाहिलं की तुम्ही कोंबड्या एकत्र आल्या आणि त्याने काहीतरी दानाचं आयोजन केले, खीरदाने आज कोंबड्याकडं पाहिलं तुम्ही? असं मांजरीने बड्डे केला कोणाचा साजरा, आणि त्या म्हणले की नाही आपण बी भंतेजीला बोलू, मांजरी हे दूध देऊ भंतेजीला, हे केलं. असं मांजरीने बड्डे केला पाहिलं तुम्ही? गाई म्हशीने काय बचत गट काढला का? किंवा काय एखादी कंपनी कापडी काढली का? काहीच नाही. हे कर्म करू शकत नाही प्राणी. प्राण्यांना हे नाही करता येत. म्हणून उपासक उपासिकांनो, पावली बाबासाहेबांनी विपश्यना स्वीकारलेली आहे. त्याला राईट मेडिटेशन म्हणतात. आणि ते राईट मेडिटेशन मानवाच्या जन्मात करता येतं. म्हणून त्या जन्मामध्ये विपश्यना करून आपले जुने विकार काढता यावेत, आपल्याला प्रज्ञावान बनता यावं, म्हणून मानवाचा जन्म मिळालेला आहे. म्हणूनच त्यांना बाकी सत्वापेक्षा त्याला मनुष्य म्हटलेलं आहे. कारण ज्याला मन आपलं उच्च करता येते, डेव्हलप करता येते, म्हणून मनुष्य जन्मात करता येते. आणि असा मनुष्य जन्म
स्वराजला सुद्धा लाभला. माता पिता हे निमित्त असतात. माता पिता प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माने येतो, आपल्या कर्मात जगतो आणि आपल्या कर्माच मरण पावतो. आपल्या कर्मानच पदप्रतिष्ठा प्राप्त करतो, आपल्या कर्मानच धनसंपदा प्राप्त करतो, आपल्या कर्मानच ऐश्वर्य प्राप्त करतो, आपल्या कर्मानच सौंदर्य प्राप्त करतो, आपल्या कर्मानच मित्र सहचारी प्राप्त करतो, आपल्या कर्मानच सुख प्राप्त करतो, आपल्या कर्मानच दुःख प्राप्त करतो आणि आपल्या कर्मानच मुक्त होतो. हे बाकी सगळे निमित्त आहेत, निमित्त मात्र आहेत. पण ते निमित्ताचा पण रोल असा आहे की ते जे प्रेरणा देणारे असतात तर तेही आपल्या आपल्या पारमिता पूर्ण बनवतात. आणि शेवटच्या टप्प्यात तुम्हाला सांगतो की मनुष्याच्या जन्मात दानशील समाधीचं कर्म करा, आपल्या पारमिता बनवा, कारण ती पारमिता बनवण्यासाठीच हा जन्म भेटलेला असतो. पण पारमिता कधी बनते? तुम्हाला असं वाटतं का की दान दिल्याने पारमिता बनते म्हणून? दान पारमिता आपण एका दानाचा विचार करू. दान पारमिता केवळ आपण समजा दान दिलं भंतीच्या लोकांना, आज तुम्ही जे दान दिलं तर तुमचं लगेच पारमिता झाले कधी नाही. तर पारमिता कधी बनते तुम्हाला सांगतो. तुम्ही दान देणे एक, त्याच्यानंतर दुसरं कोणाला तरी दान देण्याची परिस्थिती उत्पन्न करणं आणि त्याने सुद्धा तुमच्या श्रद्धेसारखंच दान देणं. मग आता तुम्ही दान दिलं तर तुम्हाला संघ उपलब्ध झाला, तसा संघ त्यांना उपलब्ध करून देणं. जशी तुमची संघावर श्रद्धा आहे तशी श्रद्धा त्यांच्यामध्ये उत्पन्न करून देणं. जसं तुम्ही शील पालन करून दान दिलं तसं त्यांना शील पालन करण्यास भाग पाडणं आणि असं वातावरण तयार करणं की भिक्षू संघ बी अवेलेबल करून देणं, त्यांना दानाची चित्त बी उत्पन्न करून देणं, संघाने त्यांची भेट घालून देणं, त्यांना दान द्यायला लावणं आणि संघाने त्यांचं दान स्वीकारणं. त्या दानाचं नंतर संघाने अनुमोदन केलं की मग तेव्हा तुमची पारमिता होते. आपण एकट्याने दान दिलं नाही पारमिता. पारमितेच्या घरात ते कर्म होऊन जाते फक्त. यानं तुम्हाला काय मिळेल? धन मिळेल. मग हे दान दिलं ना, जे दान पारमिता बनत नाही ते दान आपल्यालाच अनेक जन्मात धनवान बनवते. पण जे दान देऊन इतरांना दान देण्यास प्रवृत्त केलं आणि ज्या दिवशी आपण ज्याला प्रवृत्त केलं त्या व्यक्तीनं दान दिलं आणि जेव्हा त्याचं दानाचं अनुमोदन झालं तेव्हा आपण केलेले प्रेरणा तर मग तेव्हा ते दानाची पारमिता बनते आणि मग हे दान तुम्हाला कोणतं धन मिळवून देते? निब्बाण धन मिळवून देते. मग ते सगळ्या दुःखातून मुक्त होणार. हे बाकी धन तर दुःखात टाकणारं धन आहे. म्हणून पारमीयुक्त दान द्या. 10 पारमिता जे असणार पारमीयुक्त दान द्या, दुसऱ्यांना बी प्रेरणा द्या. बाबासाहेब बोधिसत्व पारमिता कधी पूर्ण होतात? जेव्हा निसर्ग पाहू लागलाय, हे निसर्ग बघतोय, बोधिसत्व लोक बोधिसत्व म्हणतात बाबासाहेबाला. बघू बरं ह्या बोधिसत्वाने काय काम केलं? तर ह्या बोधिसत्वाने चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट केली. तर लगेच निसर्गातल्या ह्या सगळ्या गोष्टी पाहतात. बाबासाहेब सगळे कर्म पाहतात आणि कोणती कशी कशी केली. तर मग बाबासाहेब संविधान लिहिलं आणि त्याच्यात महार म्हणणारा इलेक्ट्रिसिटी ऍक्ट लागू केला. आता कोणी कोणाला महार म्हणू शकत नाही. पाणवटे खुले केले. आता पाणवटे तर सोडा, विहिरी पाणी यायची गरज नाही. आता लोकांच्याच घरात नळ आहे. आता लोकांना काय हे तिरस्कार नाही, बाट नाही, काट नाही. अरे आता ब्राह्मण फक्त शिकू नाही शकत. आता काही कडे भेल पारदी बिरदी शिकू शकतात आणि कलेक्टर त्याचे बी झाले. आणि एवढंच नाही तर तेलाचा बी पंतप्रधान झाला आणि सगळं झालं. तर इथं तर पाहिलं तर खरंच अनटचेबिलिटी नष्ट झाली. अच्छा, म्हणजे बाबासाहेबांना अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी काम केलं आणि खरंच ते प्रॅक्टिकल झालं. आणखी काय केलं? शिका म्हणले. बरं नुसते शिका म्हणले का? नाही, त्यांनी संस्था स्थापन केली, नंतर कॉलेज स्थापन केलं, नंतर हॉस्टेल काढली, पोराला फ्री ऍडमिशन दिलं, नंतर त्यांना कपडे बी दिले, त्यांना जेवायला बी दिलं, नंतर टीचर बी आणले, नंतर त्याला पगार बी दिला, हे शिकवायला पाठवलं, हे शिकून नोकऱ्या बी लागल्या आणि बाबासाहेबांनी पाहिले ते नोकऱ्या लागले. म्हणून याला म्हणतात पारमिता पूर्ण केली. तर पारमिता कंप्लीट करण्यासाठी इतरांनी ते कर्म केलं पाहिजे. मग याला बौद्ध धर्म दिला, सर्वात श्रेष्ठ काम केलं बौद्ध धर्म दिला. पण घेतला का बाकीच्या लोकांना पाहू तर निसर्ग जेव्हा बघतो 56च्या नंतर पाहतो की 56ला दीक्षा घेतल्यानंतर पुढे काय झालं? खरेच लोक शीलवान झाले. लोकांनी सोड्या सोडल्या, हत्या सोडल्या, दुराचार सोडले, खोटं बोलणं सोडले. अरे लोक पंचशीलधारी झाले. केवळ पंचशीलधारी नाही, अष्टशीलधारी झाले. अरे अष्टशीलधारी नाही, असे पुण्यवान भिक्षू बनले. त्याच्यातून पुण्यवान भिक्षू बनले आणि त्या भिक्षूने प्रेरणा देणं सुरू केले. आणि एवढंच नाही, ते भिक्षू विपश्यनी बनले, लोकांना विपश्यनी बनवलं. आणि असंच नाही तर रागद्वेष मोकाळ्याच्या कामाला सगळेच लोक लागले. अच्छा, बाबासाहेब बौद्ध धर्माला यांनी खरंच घेतला. मग तेव्हा त्याच्या पारमिता पूर्ण होतात. आलं लक्षात तुमच्या? असं नाही म्हणलं म्हणजे म्हणलं, केलं म्हणजे केलं. आणि म्हणून आजच्या बाळानं सुद्धा ही एक तुम्ही प्रेरणा दिली आणि त्याने चोखून प्रॅक्टिकल करून घेतलं, तेव्हा तुमच्या ऑटोमॅटिक पारमितीच्या गाड्यात पडलं. आता त्याने बी समजा त्याच्या कोण्या मित्राला आता त्याच्या खाऊतून बी दान बिन दिलं. तर असे पुण्यकर्म करत राहा. एवढ्या मोठ्या भिक्खू संघात दर्शन घेतलं. तर आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता हा थोडासा अध्यात्मवाला पण विषय होता, थोडासा बड्डेवाला पण विषय होता. पण आपल्या लेकरावर संस्कार टाकायचे. लहानपणी ज्या लेकराला कळत नाही तेव्हाच आंघोळीला नेतानाच बाळाला घेऊन जातानाच म्हणायचं, बाळा पूर्वी साबण मिळत नव्हतं, पण बघ आता हे भारी बाला साबण, पण विसरू नको बरं हे साबण या बाबामुळे भेटलं. तर आंघोळ घालतानाच बाबाचा फोटो दाखवायचा. नंतर तर बाहेर आणायचं आणि टावेलला आण पुसत मिळेल. बाळा पूर्वी टावेल पण मिळत नव्हते, पण आता विसरू नको ही सारी देण या बापाची आहे. नंतर त्याला टाय घालायची, शर्ट घालायचं मिळतं. बाळा या गळ्यात मडकं होतं पूर्वी, पण आता मडकं नाही, टाय आहे. आणि या कमराला बेल्ट नव्हता, झाडू होता म्हणा,
पण विसरू नको आता हे टाय अँड बेल्ट आला, ही बाबासाहेबाची देणे, बाबासाहेब दाखवायची. ज्यावेळेला भेटले म्हणा बाळा जोहार माय बाप, रात्रीचं शिळे दे संध्या हो, असं म्हणून खुळखुळ्याच्या काठी घेऊन जावं लागत होतं, तरी शिळे देत नव्हतं कोणी. पण त्या बेसनाची भजी आली, चिवडा आला, गुलाबजाम आले, पण आता विसरू नको बरं, ही सगळी देण आहे बाबासाहेबाची म्हणायचं. शाळेत जाताना आपल्या गाडीत बसलं म्हणा बाळा बाबासाहेबाला ढकललं रे गाडीतून, बाबासाहेबाला घेतलं नाही मिनिटावर म्हणून तिरस्कार म्हणून, पण बघ ना आपली गाडी आली, ही आली आता, पण हे सगळं आलं सुख ना, तू विसरू नको बरं, ही बापाची देण आहे. आणि संध्याकाळी बुद्धापुढे वंदन करून म्हणायचं हा पिता कोणापुढे झुकला नाही, येता थागवता पुढे झुकला, चल आपण पण झुकू. असं लेकरावर दिवसभर संस्कार टाकले ना तर मग बघा कसे लेकरं बनतात. तर खाता पिता बसता उठता त्याला बाबासाहेब स्मरण केलं पाहिजे. ठीक आहे, आजच्या क्षणी जास्त उपदेश नाही देता, एवढंच उपदेश देतो. या बाळाचं भावी जीवन सुख समृद्धीचं जाऊ, भरभराटीत जाऊ. त्याच्या जीवनामध्ये जसं की स्वराज म्हणजे ज्यांनी स्वतःवर राज करावं, त्याचबरोबर स्वरावर राज करावं. स्वरा म्हणजे आपले जे वाणी आहे तर वाणीवर प्रभुत्व मिळावं. त्याच्यानंतर स्वराज म्हणजे स्वराजाचाच अर्थ असा होतो की त्यांनी स्वतःला जिंकावं, म्हणजे राग द्वेष मोह पाहणारा विपस्सी बनावं आणि मोठा डॉक्टर बनावं. आणि मग नंतर पेशंटला बी बघावं, स्वराज म्हणजे नंतर पेशंटला बी बघावं. आणि असं चांगलं डॉक्टर बनवून त्याची जी इच्छा आहे ती परिपूर्ण हो, माता पिताच्या दोन्ही कुळाचा उद्धार हो, बाबासाहेबाच्या धर्मकरासाठी काम हो. भिक्खू सांगायचं त्याच्या हातून सेवा हो. भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धार्थ कथा, सत्य कथा.